पय करुणी नमना रण पुरुषार्थ शोभुना काय बोलत कपिनंदना कोण विघ्न झाले। पहा या ठिकाणी राम जरी समोर पाहिला, हनुमंतानं मनातल्या मनात नमस्कार केला, साष्टांग लोटांगण घातलं रामाला, परंतु त्या ठिकाणी अतिशय रागावून जो पुरुषार्थ आहे तो त्या ठिकाणी रागामध्ये हनुमंताच्या, आणि रागानं त्या ठिकाणी भगवंताला, प्रभू रामचंद्राला नव्हे भरतालाच पण प्रभू रामचंद्र समजून त्या ठिकाणी काय बोलू लागला ऐका। मनोतोषी आत्मा राम वाह, दिससे दुःखाचा राम रटी सांडिला युध धर्म परमा धर्म तुआ केला। अरे तुला कोणत्या प्रकारचं विघ्न आलं जे की तू आपल्या बंधूला सोडून या ठिकाणी आलास? स्वतःला तर आत्मा राम समजतोस, पण तुझ्यामध्ये तर दुःखाचा आराम दिसतोय। तुमच्या जे सूर्यवंशाचं जे त्या ठिकाणी रीत आहे तो अधर्म त्या ठिकाणी स्वीकारलास, धर्म सोडून दिलास, आपल्या स्वतःच्या भावाला रणांगणामध्ये त्या ठिकाणी पाडलेला आहे आणि त्याला सोडून या ठिकाणी तू आलास। अशा प्रकारचा हनुमान त्या भरताला राम समजून बोलू लागला। धीर वीर प्रेम उदार रण प्रवीण महासुर पुराणे गरजते अपार ते समग्र लटकेची। अरे तू धीर नाहीस, तू वीर नाहीस, तुझं त्या ठिकाणी काहीच सामर्थ्य नाही। सगळे जरी 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण जरी तुझं नाव घेत असतील तरी ते खोट आहे, कारण स्वतःच्या भावाला सोडून या ठिकाणी तुला यायची गरज नव्हती, तू का आला असं हनुमंत बोल। लटके तुझे कुळाशिळा लटके तुझे रता सकळ के तुझे प्रताप लटकाची केवळ पुरुषार्थ। अरे तुझं त्या ठिकाणी कुळ लटका आहे, तुझा त्या ठिकाणी वंश लटका आहे, तुझं बळ लटका आहे, तुझा जो पुरुषार्थ आहे, तुझी जी ख्याती आहे, तुझा जो प्रताप आहे हा सुद्धा खोटा आहे म्हणले हनुमंत। तुझ पुरुषाची नाही काही वाह, स्त्रीत्व तुझ मागी नाही नपुसका हो निपाही वेचतो ही लटकाची। पहा महाराज हनुमंत कोणत्या त्या ठिकाणी शब्दामध्ये बोलतात, आणि हा बोलण्याचा अधिकार फक्त भक्ताला असतो महाराज। देवाला शिव्या देणं काही सोपं काम नाही। आमच्या परभणीच्या गंगाखेड मधल्या संत जनाबाई शिव्या दिलेल्या, काळ्या इठ्या तुझी रांड रणकी हो, माझ्यावर चोरीचा आळाला तुझ्यामुळं, असं बोलण्याचं सामर्थ्य फक्त भक्तात असते महाराज। हनुमंत राम समजून त्या भरताला काय बोलतात, अरे तू पुरुष बी नाही, तू स्त्री बी नाही म्हणले, तू नपुसक आहे, नपुसक। आता एका अर्थानं त्याचं हनुमंताचं बोलणं या ठिकाणी खरंय ना, कारण देव हा पुरुष बी नाही, स्त्री बी नाही आणि नपुसकही नाही। देव हा निर्गुण निराकार आहे, तुझं सगुण म्हणो की निर्गुण म्हणो रे, अशा प्रकारचा देव या ठिकाणी हनुमंत म्हणतात, अरे तू नपुसक आहे, स्वतःच्या भावाला रणांगणात टाकून या ठिकाणी कशासाठी आलास? हनुमंत लटके तुझी धरती कीर्ती लटके तुझी शक्ती लटके तुझी स्थिती गती लटका श्रीराम। अरे तुझी धृत कीर्ती त्या ठिकाणी लटकी आहे, लटकी म्हणजे खोटी आहे।
तुझ्या अंगात असणारं शौर्य सुद्धा लटक आहे, खोट आहे म्हणला. तुझ्या अंगात असलेलं सामर्थ्य जे बळ आहे, तुझी स्थिती आहे, तुझी गती आहे, ती सुद्धा लटकी आहे म्हणले, खोटी आहे. तूच खोटा आहे म्हणले. अशा प्रकारचा हनुमंत भरताला राम समजून बोलतो. व्रताची वाढविले नाम व्रता तुझे नेम धर्म व्रता तुझे धर्मा धर्म रघुत्तम व्रताची. अरे तू म्हणले खोटा आहे, तुझं खोट उगीच्या उगी तू नाव वाढवलंस. गगनावणी वाढ नाम आहे. काय म्हणले खोट आहे, सगळं नाम मोठं आहे म्हणून. तुझं नाव सुद्धा खोट आहे, तुझा प्रताप खोटा आहे, तुझी कीर्ती खोटी आहे. तुझे जे 18 पुराण म्हणले, 6 शास्त्र, 4 वेद, हे जे तुझी गुण गातात हे सुद्धा खोट आहे. तूच खोटा आहे रघुत्तमा, असं त्या ठिकाणी. जी तुका पुरुषार्थ केला तू तुका वायाची वाढविला. शास्त्रा धर्मा बोलला विला रमे सांडिला सोमेत्र. अरे रामा, जेवढा तू पुरुषार्थ केला ना, पुरुषार्थ सर्वच्या सर्व वाया गेला मला. काही फायदा नाही. जेवढा पुरुषार्थ केला तेवढा तुझा वाया गेला. हे जे शास्त्र धर्म आहे याला सध्या तू बोल लावलास. स्वतःचा जो पाठीराखा असणारा लक्ष्मण त्या रणांगणावर टाकून तुला या ठिकाणी येण्याचं काय काम आहे. सर्व त्या ठिकाणी तू एवढं आतापर्यंत केलं तेवढं सर्व व्यर्थ वाया गेलं, असं त्या ठिकाणी हनुमंत विभीषण शरणागत वानर सांडिले अनाथ. सुग्रीवे सांडिला तेथ रावणे घात करावया. शरणागत आलेला आहे. आपल्या भावाला सोडून तुझ्याकडे आलेला आहे. तुझ्या सहाऱ्यानं तो राहू लागला. त्या विभीषणाला सोडलं तू. तुझं सर्व तुझ्या पत्नीचा शोध लावण्यासाठी सर्व सुग्रीवाणी वानर शेण आणलेली. त्या सुग्रीवाला सुद्धा तू अनाथ केलं, त्याला सुद्धा सोडून आलास. आणि अशा त्या ठिकाणी सोडून आलास की ज्या ठिकाणी राजा रावण येईल आणि त्यांना मारून टाकील. शत्रूच्या वैऱ्याच्या सानिध्यात त्यांना सोडून देऊन या ठिकाणी तू आलास रामा. हनुमंत बोलतात. आम्ही एक गोळा मुळा मिळू सके ब्रह्मांड गोळ काय से रावणाचे बळ रणी सकळ जिंकावया. म्हणले मला काही गरज नाही तुमच्याहून. आम्ही एक गोळांगुळ एक वानर असे आहेत म्हणले, सर्व ब्रह्मांड गिळू शकतो एवढं आमच्यात सामर्थ्य आहे. काय गरज नाही म्हणले त्या ठिकाणी. राजा रावण मारणं म्हणजे काय सोपी गोष्ट आहे म्हणले, काय एवढं काय अवघड नाही. अशा प्रकारचा हनुमंत जोश आवेशामध्ये होऊन बोल. घाई तळमळी सोमित्रा रणी सागरे सत्वरा भोळाला शितुर मुविरा बाण समोर धाडीला. काय रामा, अरे त्या शक्तीच्या घायानं लक्ष्मण त्या रणांगणामध्ये पडलेला आहे. त्याच्या सर्वांगानं त्या ठिकाणी रक्त आहे. विकळ अवस्थेत पडलेला आहे. प्राणांत अवस्था तो भोगतोय. आणि अशा अवस्थेमध्ये लक्ष्मणाला टाकून पळून आलास. इतक्या दूर पळून आलास. अशा प्रकारचे हनुमंतराया त्या भरताला राम समजून बोलतात. मुहूर्त करा तो सीते छरे आणि ताशी शेवटरे सोमित्राचे रावणाते मारितो. अरे एक मुहूर्त जर तू त्या ठिकाणी राहिला असतास ना,
एक मुहूर्त म्हणजे 48 मिनिट. एक मुहूर्त जर तू त्याच ठिकाणी राहिला असतास, आत्ताच्या आत्ता औषधी घेऊन आलोच होतो. औषधी घेऊन आलो नंतर लक्ष्मणाला उठवलं असतं, राजा रावणाला मारला असता हनुमान. श्रीराम थोरा न्याय केला, विठ्ठल बंद साधीला. ऐकता भरत चकित झाला, पाहू लागला काशी. काय महाराज हनुमंतानं एवढे कठोर बोल भगवंताला बोलले. श्रीरामा थोर अन्याय केला. काय अन्याय केला रामा तू? आपला पाठीचा बंधू असणारा लक्ष्मण त्या रणांगणावर स्मरणाच्या शेवटच्या घटका मोजतो आणि अशा अवस्थेत टाकून तू या ठिकाणी आलास. तुला काहीच वाटलं नाही का रे? केवढा मोठा अन्याय केला. असा हा अन्याय हा शब्द फक्त भारतानं ऐकला महाराज. कारण आम्ही सूर्यवंशाचे राजे आहोत आणि आमच्या सूर्यवंशामध्ये अन्याय कधी राम करणार नाही, कोणताच राजा करत नाही. आणि हा वानर तर म्हणतोय श्रीरामा थोर अन्याय केला. काय अन्याय केला असेल? आता मात्र त्या ठिकाणी भरताना ऐकल्यानंतर भरत हनुमंताला काय बोलतो? कपी रूपे पर्वताकार पुष्परांगणी डोंगर बघणी जात असे सत्वर, गरजत थोर राम नाम. आता भरत विचार करू लागला, हे तर वानर दिसतंय, खूप मोठा पर्वत असा शेपटीमध्ये गुंडाळलेला आहे आणि राम नामाचा गजर करायले. आणि हा गर्जित म्हणले हा पर्वत घेऊन कोण्या ठिकाणी जात असेल असा विचार भरत. दिसे आते बळे बळे वनिता कडे काळा दृष्टीनानिता बारा देखोरी नामांकित सत्वर येथे पयाला. हा तर म्हणले खूप बलवान दिसतो, कळी काळाल सुद्धा न भिणारा वानर आहे. खूप बलवान, खूप सामर्थ्यवान आहे. फक्त राम नामांकित बाणामुळे इथपर्यंत आला. भरत विचार करू लागला, हे रामदूता साचार विरमानने घोरांतर पर्वत घेऊन सत्वर करावया संहार दातसे. हा म्हणले वानर साधा सुद्धा नाही, रामदूत दिसायलाय. कुठेतरी युद्ध चाललेलं आहे आणि त्या युद्धामध्ये घोरांदर प्रकारच्या युद्धात हा पर्वत घेऊन कुठेतरी टाकायला चालला असा विचार भरत करू लागला. प्रसंग येते हा पातला, पुष्पव्रतांत वहिला. 14 वर्षा पाठी भेटला, राम धाडीला कृपाळुत्वे. असुरा म्हणला हा रामदूत दिसतोय ना, 14 वर्ष झाले मला माझ्या रामाची एक कानावर गोष्ट सुद्धा ऐकायला मिळाली नाही. कारण जसं चित्रकूट पर्वतावरून प्रभू रामचंद्राला भरताना दिला, पादुका घेऊन जेव्हा नंदीग्रामात भरत आला तेव्हापासून भरताची आणि रामाची भेट नाही, कोणती वार्ता नाही, काहीच नाही. कसा का होईना पण या ठिकाणी माझ्या भगवंतानं प्रभू रामचंद्र कृपाळू आहेत, दयाळू आहेत. त्यांनी माझ्यावर कृपा केली आणि हा वानर त्यांची कथा सांगण्यासाठी माझ्या इथपर्यंत पाठवला. भरताला वाटू लागले आणि आता मात्र आपण याला आपल्या रामाविषयी काहीतरी विचारावं आणि हा पण आपल्याला काहीतरी सांगेल असा विचार भरत करू लागले. श्रीराम दिना दयाळा, राम भावार्थ भुकाळा. राम स्वप्रेमा स्नेहाला, प्रणत पाळ श्रीराम. आणि पहा राम कसा आहे तर दीन दयाळ आहे, कृपाळू आहे, सर्वांचा प्रणत पाळ करणारा राम आहे, अति स्नेहाळ
अशा प्रकारचा राम आहे, माझ्यावर कृपा केली रामाने. आणि हा वानर मला कथा सांगण्यासाठी इथपर्यंत पाठवला. भरत महाराज विचार करू. राम जीवाचे जीवन, राम जीवाचे अंजन, जीवी जीवा समाधान, राम चिदघन ओळला. राम कसा आहे तर जगाच राम कथे विनायथ, बहुत दिवस होतो पीडित, राम कृपा करोनी त्वरित, कपी पर्वत पाठविला. राम हा जगाचं जीवन आहे. राम डोळ्याचं अंजन आहे. राम हा प्रणतफळ आहे, स्नेहाळू आहे, कनवाळू आहे, कृपाळू आहे, दयाळू आहे. 14 वर्ष झाले मला राम या शब्द सुद्धा कानावर माझ्या पडला नाही. आणि तो हे वानर त्या ठिकाणी आपल्या मुखातून घेते, रामाबद्दल काहीतरी बोलते. किती दयाळू माझे राम, त्यांनी हा वानर माझ्याकडे पाठवला. 14 वर्षानंतर या ठिकाणी मला रामाविषयी ऐकायला मिळणार असा विचार त्या ठिकाणी. यासी पुष्टी प्रवृत्ती समान राम कथा सविस्तर रामा सांगेल वानर, अति चतुर दिसत आहे. वानर म्हणले त्या ठिकाणी काही साधन आहे, अतिशय चतुर आहे, हुशार आहे. आणि हे वानर आपल्याला रामाची कथा सांगितल्याशिवाय राहणार नाही. भरत महाराज विचार करतात. ऐशी हे विचारोनी म्हणे भरत सागर राम श्रवणी, पुष्पा झाला तत्क्षणी, प्रेमे करुणी कपीशी. अशा पद्धतीनं भरतानं विचार केला आणि भरतानं ठरवलं आपण आता याला आपल्या रामाची कथा विचारावं. कारण रामाबद्दल हा बरच काही बोललाय. रामाबद्दल याला बरीचशी माहिती आहे. हा रामदूत आहे. राम बाण दिसला म्हणून इथपर्यंत आला. नवे नवे राम दयाळू असल्यामुळं माझ्याकडे पाठवला. आता आपण याला काहीतरी विचारावं. भरत महाराज काय विचारतात आहे. कोण कैसा नासी कोटो ना पूजे पर्वत काय म्हणून राम भेटी तुझा कैसा कोपे करू ना बोलत राम कैसा कोटेला कोणा तुझ्या कोपाया काय कारण कोटे पडेला लक्ष्मण वानर वान देखायचे कैसा विभीषण शरणागत कोटे रावण्याशी झुंजवत लक्ष्मण केवी झाला मूर्छित. कोण हे तू युद्धासा. महाराज या ठिकाणी भरतानं हनुमंताला 21 प्रश्न विचारले. तू कोण, राम कोण, लक्ष्मण कोण, भरत त्या ठिकाणी असणारे युद्ध कोणतं, पर्वत घेऊन कशाला चालला, कसा काय आला, काय कारण आहे पर्वत न्यायचं, कोणाकोणाचं युद्ध चालू आहे, अशा प्रकारचे 21 प्रश्न भरत महाराजांनी विचारले. आणि त्या 21 प्रश्नाचं उत्तर हनुमंतराय देतील. कोण्या अर्था तू गेलास पर्वत कशाला तो शिळेला रामश्री रामे तुम्हासी सत्य कैचे. अरे कोणत्या कामासाठी तू हा पर्वत नेतोस? रामाचं आणि तुमचं सख्य कसं काय, रामाची तुमची ओळख कशी काय, रामाचं नाव या ठिकाणी तू घेतो त्याचं कारण काय, अशा प्रकारचे प्रश्न भरत महाराज हनुमंताला. भास मुळ माझा संदेह तो छेदावा महाभाव झनेगात होशी पहावो कथा नय सांगता. हा माझा सर्व प्रश्नांची उत्तर मला पाहिजे. माझ्या मनात हा जो संदेह आहे की रामाचं हा नाव घेतो, रामाविषयी बोलतो, लक्ष्मणाविषयी बोलतो, सुग्रीव कोण, विभीषण कोण, रावण कोण, काय काय बोलायला, हा माझ्या मनात शंका आहे. आणि या शंकेचं निरसन तू कर असं त्या ठिकाणी भरत महाराज हनुमंताला बोलले. हनुमंतराया काय तुझे मुखे राम स्मरण म्हणून मी आलो तुझ्या शरणा पुढती घाली तो लोटा
राम कथन मज सांगा. भरत महाराज सांगू लागले फक्त तुझ्या मुखामध्ये राम नाम स्मरण आहे म्हणून तुला शरण आलो, नाही दुसऱ्या कोणाला शरण आलो नसतो. पण तुझ्या मुखामध्ये अखंड रामरायाचं स्मरण आहे, अखंड तुझ्या मुखातून श्रीराम जय राम ऐकायला मिळते म्हणून तुला शरण आलो, तुला लोटांगण घालतो, माझ्या रामाची कथा मला सांग. भरत महाराज भरत प्रेमाचा संपूर्ण प्रेमे बांधिला कपिनंद, नवळ कोणी भरत चिन्ह राम मनोन उपहासी. महाराज एवढं सारं भरतानं हनुमंताला विचारलं की तू कोण आहे, कसा आहे, कोण राम, कोण लक्ष्मण, कोण विभीषण, कोण रावण, कोणता पर्वत घेऊन चालला, कशाला चालला, एवढं सारं विचारलं, माझ्या रामाची कथा सांग म्हणले. पण हनुमंताला भरत अजूनही ओळखू आला नाही महाराज. अजूनही हनुमंताला वाटले की राम आहे आणि हा माझी मजाक करतो, हाच पळून आलेला आहे म्हणून अजून रामाची त्या ठिकाणी उपासना हनुमान करू लागले. अजून त्याला वाकडं तिकडं बोलतात. काय बोलतात? उपहासनिसे कपिनाथ श्रीरामाते वर्णित सुक्षे सुरगतानन सदोदित सांगत. आणि पहा या ठिकाणी हनुमंत आता उपासून त्या भरताला राम समजून बोलतात. तू सूक्ष्म रूपात बी आहे, तू सदोदित प्रत्येक ठिकाणी राहणार आहे, अशा तुझ्या प्रत्येक रूपाबद्दल त्या ठिकाणी हनुमंतराय बोलणार आहेत. काय बोलतात? किती नेम कपना भेसी लटकाची प्रेमा दाविशी, जगाची जैसा ठकवी तोशी तैसे माझ्याशी चालेना. अरे या जगाला फसवणारा तू आहेस, कुणालाही फसव. किती नेमत पण घेतो, काय लबाड बोलणं चालू आहे तुझं इथं सगळं, काय लहानपणाने बोलायला, काय नेमते पण घ्यायला, सगळ्या जगाला फसवशील. माझ्या पुढे तुझी फसवणूक चालणार नाही, माझ्या पुढे तू कधीच त्या ठिकाणी मला फसवू शकणार नाही. हनुमान राम समजून भरताना बोलतो. जगाची ना जगा दिवसाचे पाहताना कशी सुक्षेत में. अरे तू म्हणले तुझे नाटक काय साधे आहेत का? सगळ्याला उघड दिसतोस आणि शोधायला गेलं की पाण्यामध्ये जाऊन लपतोस. पाण्यात लावतात, मत्स्य अवतार झालेला आहे भगवंताचा, पाण्यामध्ये जाऊन लपलास. पण तो नखरा माझ्या पुढे चालणार नाही. पाण्यामध्ये लपलास पण काय केलं पुढे सांगतो. जे जे पहावया निघाले तेथे उघडे नागवले, नागवे हळहळीत केले थंडविले दिगंती. अरे जे जे म्हणले तुला भगवंता पाहण्यासाठी आले, ज्या ज्या लोकांनी देव पायासाठी गेले, सगळे नागवे केले, सगळे उघडे केले, सगळ्या दिगंतरात या फिरवले तू, तरी तू भेटला नाहीस. तू काही साधा नाही, सगळ्या जगाला फिरवणारा तू आहेस. पण तो तुझा फिरवणेपणा माझ्या समोर चालणार नाही. हनुमंत बोलतो. पावी लागले तुझ्या मला एक माता भार एक वेळेले श्रेय कशे उलक मात्र एक जरे साणी एक झाली घटरांगर एक जन्म छादन पर एक जन्मात सदा एक जर हरकत एक झाली ती बुडकी दंडी मंडी भगवी तुडके एक वेळेले भडके एक मुलगा दूर ऐसी पहाती तुझ लागी सर्वता दिससी जगी असुनी त्याच्या सर्वांगी ब्रह्मन वेगी करविशी. महाराजांनी 10 ओव्या घेतल्यात महाराज एकदाच.
आणि सगळ्या 10 वयाचा एकच अर्थ आहे. तुला पायासाठी जे जे आले, कोणी बोडके झाले, कोणी जटा वाढवल्या, कोणी अंगाला भस्म लावलं, कोणी जप केलं, कोणी तप केलं, कोणी तीर्थाला फिरले, कोणी त्या ठिकाणी समाध्या घेतल्या, सगळ्यांना तू वेळ लावलंस पण कोणालाच भेटला नाही. सगळ्यांना चालवण्याचं काम तू करतो, पण माझ्या समोर हे नखरे तुझे चालणार नाहीत. हनुमंतराया बोलू लागले. मी जाणत समस्त लपालासी देत होते, मी समस्त सांगेन. ते माझ्या समोर चालणार नाही देवा तुझं. जिथं जिथं तू लपला का, प्रत्येक जागा मी जाणतो. मी भक्त आहे तुझा, साधा सुद्धा भक्त नाही, निज भक्त आहे, भावार्थी भक्त आहे. मला तुझे सगळे नखरे माहिती देवा. कुठं कुठं लपला ना, प्रत्येक जागा तुझी सांगतो, ऐक म्हणजे. पाहता भेटेल पसरी बापडा वेळा लावी, तिथे मी मान होणे राहासे, हे कोणासी लक्षणा. आणि असा म्हणलो त्या पाहणाऱ्याला वेळ लावतो तू. सगळ्याच्या भेर त्या ठिकाणी लपून बसतोस, पाहायला गेल्यावर दिसत नाही, पण या ठिकाणी मी तुला सांगतो कुठं लपला. निर्धार माग काढता वेळ न लागे, झळी पुढता मच्छया इसा कळपता, लाज सर्वथा असेना. अरे तुला लाज आहे का लाज? सगळे त्या ठिकाणी पाहायला आल्यानंतर लपून बसला पाण्यात जाऊन. माशाचं रूप घेऊन लपून बसलास, त्या ठिकाणी सुद्धा तुला पाहण्यासाठी काही जण आले होते, त्यानंतर कुठं पळाला. वळकोनी धरता यथाया, रूपाधिकची धरिता, हात पाय पोटी घालून तेथा, पाठी करिता अग्निप. अरे त्या ठिकाणी त्या पाण्यामध्ये सुद्धा तुला माशाच्या अवतारात जेव्हा होतास ना, तिथं सुद्धा काही भक्तांनी ओळखला तर तिथून पळाला. वेगळं पुन्हा अजून रूप धरलं तू. सगळे आपले हातपाय आपल्या पोटात घेतले, पाठ निबर केली आणि कासव झालास. तुझे कमी नखरे नाहीत, सगळे नखरे मला माहित आहेत. अजून काय? पर्वत पडल्या पाठीवरी ओळखणे रे शिरी तो धरतान धारी, रूपांतरी लपतोशी. अरे प्रत्येक रूपात लपतो म्हणले. जेव्हा कासव झाला तेव्हा, जेव्हा सागर मंथन झाले, त्या सागर मंथनामध्ये म्हणले तुझ्या पाठीवर पर्वताची रई केली होती, तिथे तुला ओळखलं. तिथूनही तू पळाला आणि कोणतं रूप घेतलं बरं? धावण्या धावता माखेसी, भेने भेने सुकर होसी, वेदिताती भोय धरिसी, करुणा भाकीसी अनिवार. आणि त्या धाकानं भिवून म्हणले पळाला. आणि तिथेही तुझं रूप बदललं म्हणले, डुकराचं रूप धारण केलं, सुवर. आणि या पृथ्वीला म्हणले आपल्या दाढीच्या साह्यानं उचलू लागला, दया मागू लागला. अनिवार्य अशा प्रकारचं त्या ठिकाणी तुझं काम. सर्व मी जाणतो म्हणला, तुला पूर्ण ओळखतो. अजून कुठं कुठं गेला सांगतो. हे ओळखीता निर्धारी दाबडे पसरोनी भारी, करिता खंबा भितरी, नरना केसरी होनी ठाकसी. तिथून पळालास म्हणले तू. एका खांबामध्ये म्हणले नरसिंहाचा अवतार झाला. गुर गुर त्या ठिकाणी करू लागला. तिथं सुद्धा तुला ओळखला. त्या अवतारामध्ये तुझा पुन्हा कसे कसे नखरे होते सांगतो. नकते तिकट भारी हात धरून अंगावरी उदर फिरवणे, नकागरी करसी पोरी पहाट्या. अरे जे तुला पाहिलं
त्याचीच बवणी करणारा तू आहेस. काय म्हणले त्या ठिकाणी वाघाची नख हातामध्ये घातलीस, त्या पाहणाऱ्याच म्हणले पोट फाडण्याचं काम तू केलंस. पण हे सगळे नखरे मला माहिती, माझ्यासमोर तुझा नखरा चालणार नाही. हनुमंत निर्धारिता निष्ठा होसी बापुडा भिकारी रंग दिना कुंज होनी दे बळी पाशी भीक मागसी. अरे म्हणले तू भिकारी झाला, भिकारी. त्या बळीच्या दारात भीक मागायला गेला, छोटस बुटकस रूप धारण केलं वामनाचं. मला माहित नाही काय, तुझे सगळे नखरे मला माहिती. भीक मागायला गेल्यानंतर काय अवस्था झाली, तो बळी हुशार असल्यामुळं त्यानं काय केलं ऐका. बळी राजा चतुर भारी तेने वळखोनी निर्धारी धरणी द्वारपाळ कळी अध्यापिवरी तिष्ठत. पण त्या चतुर बळीनं काय केलं, तुला ओळखलं बेट्या, धरलं तुला. तू देवच आहे असं तुला ओळखलं. आणि ओळखल्यावर काय करायला लागलं, त्याच बळीच्या दारात तुला एक काठी घेऊन त्या दरवाजावर राखणदार व्हावं लागलं. साधे नखरे करत नाहीत तू. प्रत्येक त्या ठिकाणी अवतारामध्ये तुला पाहायला लोक आले, लोकांना वेळ लावलं, पण बळीनं तुला धरून त्या ठिकाणी द्वारपाळ केलं. मागण सांगते माघाड मगा पुण्या मायेचे मडे निज निवाड काढीसी. आणि त्या बळीच्या दारातून लवडी सवडी लवकरात लवकर निघला. आपल्या आईचं मड सांभाळत त्या ठिकाणी लढत बसला. परशुरामाचा अवतार जो आहे त्या अवतारामध्ये म्हणले जमदग्नीनं सांगितल्यानंतर आपल्या आईचं शिर उडवण्याचं काम तो केलं. आणि शिर उडवल्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी लढू लागला. काय म्हणून लढू लागला, लटकीशी मोकलो निधाये रडशिये माय माय लोक म्हणते झाले काय अपूर्व पाहे केवळ काय म्हणले त्या ठिकाणी त्या परशुराम होऊन आपल्या आईचं त्या ठिकाणी धड समोर मुंडकं अलग केलेलं. आणि त्या ठिकाणी लटकाच रडू लागला. खोट खोट माये माये म्हणून त्या ठिकाणी रडतोस. सगळ्या लोकांनी विचारलं काय झालं, काय झालं, तर काहीच सांगत नाही. अशा प्रकारचा नाटकी आहेस तू, असा हनुमंत भरताला राम समजून बोलू लागला. आता पहा पारोकडे किती मिळविले माकडे सागरी तारुण्या गुंडलंका कैवाड घेत. जाऊ दे म्हणले ते. आता बघ, आता तू काय करायलास. सगळीच्या सगळी म्हणले माकडं जमवले, लंकेत गेला. आणि लंकेत घेऊन पुन्हा तिथं त्या ठिकाणी रावणासोबत युद्ध करू लागला. काय तुझे नखरे आहेत रामा, पुन्हा काय बोलतो ऐका. करुणे महाराज मारविला लक्ष्मणा शरणांगता बिरिसे जमवले. त्या लंकेमध्ये गेलास, राजा रावणासोबत महारण मांडलं, मोठं घनघोर युद्ध केलं, स्वतःच्या भावाला मारविलस, लक्ष्मणाचा प्राण घेतला तू. तिथूनही त्या ठिकाणी पळतोस. काय तुझे या ठिकाणी लटके, काय तुझे खोटे धंदे, सगळेच्या सगळे मला माहित आहेत. हनुमान
भरताला राम समजून तू राम में मारुती लपलेले जबले चाल शिद्रगती उर्मिला पथी उठवावया. अरे तू राम आहेस तर मी पण मारुती आहे. तू राम आहे तर मी सुद्धा हनुमान आहे. चल ओठ म्हणले, लवकरात लवकर चाल, आपल्याला लक्ष्मणाला उठवायचे. हनुमान बोल. घेऊन मोहाचे बंती घेऊन आली नवरती कोण म्हणून मदतची पुसून ती आलासी. अरे या ठिकाणी म्हणले तू मोहाचं त्या ठिकाणी पांघरून घेतलंय. गपचूप बसायलाय, बोलणं सुद्धा एक सुद्धा शब्द बोलणंच. नुसतं मोहाचं पांघरून घेऊन उभा राहिलास, हे माझ्या जवळ चालणार नाही. हनुमान बोलतो. हाच अधिकार पाहिजे भक्ताचा, हाच अधिकार भक्ताचा असतो. चाल म्हणले, फक्त एकच मारायचा राहिलाय, एकच रावण मारायचा राहिलाय. बाकी तर सगळेच्या सगळे आपण संपवले. त्या रावणाला मारण्यासाठी अर्धा क्षण सुद्धा लागणार नाही. आणि आता गोडी गुलाबी देतोस का तुला बांधून नेऊ? जर नाही आलास तर तुला शेपटीनं बांधून नेल. हनुमान राजा रावणाला मारील. रामा, तू दिलेलं जे बिभीषणाला वचन आहे त्या बिभीषणाला सुद्धा लंकेचा राजा करेल. अर्ध्या क्षणात लक्ष्मणाला उठवेल. अशा प्रकारची सर्वच्या सामवे काम लवकरात लवकर करेन. चाल माझ्या बरोबर. हनुमंतराय सोडवे ना सीता सुंदरी सुर सोडवे ना जगत रे सुर राजा जय काय आली ध्यान करी परवेशु. अरे या ठिकाणी राजा रावणाच्या बंदिवासात असलेली सीता तिची सोडवणूक करेल. या राजा रावणाच्या बंदिवासात असणारे सर्व देव त्यांची बांधवडी सोडेल आणि आनंदाची गुढी घेऊन तुला अयोध्येमध्ये नेल. हनुमान रामाला. मी तुके केल्या वेळा सर्व था तुझ ढळून दिली रघुनाथा वया चुकू नको आता उठ तत्वता जाऊ तेथे. आणि इतकं सारं केल्याशिवाय मी रामा तुला या ठिकाणी राहू देत नाही. हे मी जेवढं जेवढं सांगितलंय ना हे सर्व तुला करावंच लागणार आहे. इतकं केल्याशिवाय तुला दम खाऊ देत नाही. तुझं नाही आला तरी तुला बांधून पण मी नेणारच. अशा प्रकारचं हनुमंतानं त्या भरताला राम समजून इथपर्यंत लवकरात लवकर चाल. आपल्याला युद्ध करायचंय, आपल्याला राजा रावणाला मारायचंय, आपल्याला देवांची बांधवडी सोडा सीता मातेला सोडवणूक करायची. चाल लवकर. अरे स्वतःच्या डोक्यावर त्या ठिकाणी पाप घेशील तू. या सर्व सूर्यवंशाला त्या ठिकाणी डाग लागेल तुझ्यामुळं. तू स्वतः जर नाही आलास तर त्या ठिकाणी सर्वांना मारण्याचं काम तू करशील आणि सगळेच्या सगळे पाप तुझ्या माथ्यावर बसतील. चाल चल लवकर. पूर्वी सृष्टा विचारे फुकरे देशी घोडामुळे कातरी पाप बळतीन सकळे केवी मारू. अरे रामा, तुला काय समजावं आता? अरे याच्या अगोदर जेव्हा म्हणले राजा रावणासोबत युद्ध करायचं होतं तेव्हा तू आगंदाला शिष्टाईला पाठवलंस.
आम्ही म्हणू लागलो नाही युद्ध करू. तुम्हाला नाही नाही नाही, एक दुश्मनाला शेवटची संधी देऊन पाहू. आगंदाला पाठवलं, म्हणले एकट्या रावणामुळं बाकीचे मरते. इतका तू दयाळूपणा दाखवला आणि आता तू सगळं सोडून दिलं आणि असा कसा वागतो सांग. ऐसा कपाळू रघुनाथा नय संबसी निज भक्ता ते सकळ रणी सांडिता दयाळुता काय झाली. अरे तू तर कृपाळू आहे, दयाळू आहे. एका राजा रावणाला मारण्यासाठी बाकीच्या सर्व राक्षसांचा विचार तू करू लागला की त्यांना गाडी बरोबर नळ्यात आपले म्हणतात ना गवा बरोबर किडे कशाला रगडायचे. आणि आता तुझी दयाळुता कुठे गेली? तुझ्या मनात असलेली दया करुणा कृपा कुठे? स्वतःच्या भावाला रणांगणात टाकून तू या ठिकाणी येऊन बसलास. हनुमंत भरताला राम समजून बोलतात. स्वर्गी चित्ते सुरवर रावणा मारील रामचंद्र बंद सोडविले समग्र निरंतर वाट पाहती. अरे तू जेव्हा अवतार या पृथ्वीवर घेतला तेव्हापासून सगळे देव लोक तुझी देवासारखी वाट पाहतात. डोळ्यात तेल घालून तुझी वाट पाहतात. कधी राम लंकेला जाईल, कधी रावणाला मारीन आणि कधी आम्हाला सोडेल. अरे त्या किमान त्या वाट पाहणाऱ्यांची तरी कदर कर. त्या वाट पाहणाऱ्यांना तरी त्या ठिकाणी जे काम तू हातामध्ये घेतलं ते करून दाखव. त्यांना सोडवण्याचं काम कर. अशा प्रकारच्या भरताला राम समजून हनुमंतराया बोलतात. ऋषी वाल्मिकाच भाष्य अनागत अतिसुरस रावणामा राम मारील रावणास त्या बोलास साथ करी. अरे ज्या वाल्मिकानं रामायण लिहिले बोलले वाल्मिक तैसेची करीन आणि वरतून दावीन नामा म्हणे. आणि जसं वाल्मिकानं लिहिले तसं तुला वर्तण्याचं तुझं काम आहे, तुझं व्रत आहे, तसं तुला तसं करायचंय. अनागत असं असलेलं रामायण खोटं करतोस की काय? त्या रामायणात लिहिलेले रावणाचा वध रामाने केला आणि या ठिकाणी तू तर भिवून पळायला, तू तर तिकडे यायला सुद्धा तयार नाहीस. ते रामायण खोटं करू नकोस. प्रभू रामचंद्राला भरताला राम समजून हनुमंतराय बोलतात. प्रत्येक पाळावे वेदासी संरक्षावे पुराणासी निवडंगावे ऋषी वचनाशी प्रतिज्ञाशी श्रीरामा. अरे रामा तुझी प्रतिज्ञा आहे. सगळ्या सज्जनांचं संरक्षण करण्याचं काम तुझं आहे. सगळ्या वेदांचे वचन पाळण्याचं काम तुझं आहे. सगळ्या शास्त्रांचं वचन पाळण्याचं काम तुझं आहे. सगळ्या साधू संतांचं त्या ठिकाणी उद्धार करण्यासाठी तू या ठिकाणी आलास. सगळ्या दुष्टांचं निर्दलन करण्यासाठी तू या ठिकाणी आलास आणि सगळीच्या सगळी कामं विसरून गेला. तुला काही वाटतं की नाही? हनुमान भरताला प्रतिज्ञा साथ करी रावणात जीवे मारी शरणांगताचा कैवारी निज भक्ता करी उल्हास. आणि ती जी तू प्रतिज्ञा केलेली आहेस ना राजा रावणाला मारण्याची, ती प्रतिज्ञा खरी कर. सगळ्या निज भक्ताला सुख दे, कोणाला दुःखात टाकू नको रामा. आपल्या स्वतःच्या बंधूला वाचव आणि राहिलेल्या सर्व देव सुरवरांना त्या बांधवडीतून सोड. राजा रावणाला मार. अशा प्रकारचं भरताला राम समजून हनुमंत अशोक वनिके माधारी आडकरी सीता सुंदरी तिसरी
सोडवणे धडकरी अभिषेक करी बिभीषणा. अरे त्या अशोक वनामध्ये सीता माता तुझी त्या ठिकाणी डोळ्यात तेल घालून वाट पाहते. त्या राजा रावणाच्या बंदी खाण्यात अडकलेली सीता माता तिची तरी सोडवणूक कर. जो विभीषण आपल्या भावाकडून तुझ्याकडे शरणागत म्हणून आला त्या विभीषणाला तू वचन दिलं रे मी लंकेचा राजा करीन म्हणून. कधी करतोस राजा? राजा रावणच मारला नाही अजून राजा कधी करणार? ही सगळी प्रतिज्ञा केलेली खरी करून दाखव रामा. भरताला राम समजून हनुमान बोल. तुझी रघुनाथा पाहुल न घालावे सर्वथा. तुझ विना मी सकळ व्रता सरता भूमी भार. अरे रामा तुझ्या शिवाय आम्ही या ठिकाणी भूमीला भार आहोत. जर आपल्या प्रत्येक देहामध्ये असणारा राम जर या ठिकाणी निघून गेला तर आपल्यामध्ये काहीच नाही राहत महाराज. आपण म्हणतो एखादा माणूस जाण्याच्या मागे असल्यावर आपण म्हणतो त्यामध्ये रामच राहिला नाही. राम निघून जातोय आता राम त्याच्यात रामच नाही म्हणते म्हणजे माणूस मेल्यात गणती आहे. असे आम्ही सगळेजण रामा तुझ्याशिवाय अधुरे आहोत. जर आमच्यामध्ये तू नसल तर आम्ही या भूमीला भार आहोत वजन आहोत दगड आहोत. आम्हाला सर्वांना जर त्या ठिकाणी तुला जगवायचं असेल तर या ठिकाणी थांबू नको. चाल माझ्यासोबत हनुमंत. किती पहाशी निर्वाणा कासयासाठी धरशी मौना. तुझ विलन करी गमना येथे प्राण तासांडीन. महाराज हनुमंतानं प्रभू रामचंद्राला अरे काय हे निर्वाण मांडलं तू? का मौन धरलंस? किती वेळापासून फक्त हनुमंतराया बोलतात. समोर असलेला भरत अजून एकही शब्द बोलला नाही. फक्त एकदाच विचारलं कोण आहे काय आहे कसा आलास कशाला चालला कशातला राम कुठला राम. तेवढं बोलल्यानंतर पुन्हा एकही शब्द भरत बोलले नाही. अरे का निर्वाण मांडलं का मौन मांडलं? कामची परीक्षा बघतोस रे रामा. हनुमंतराया भरताला राम समजून बोलला. नमन तुझी या पायाशी लोटांगना चरणासी. बहुत झालो कासाविषी रणयोद्धाशी नवकता. रामा या ठिकाणाहून तू जर आला नाहीस ना तर मी याच ठिकाणी मी सुद्धा माझा उभ्या उभ्या प्राण सांगेन. माझा सुद्धा प्राण त्याग करेन. तुझ्या चरणावर नतमस्तक होतो. तुझ्या चरणावर लोटांगण घालतो रामा. असं करू नकोस रे. चाल माझ्या सोबत. आपला बंधू असणारा लक्ष्मणाला उठवायचंय. राजा रावणाला मारायचंय. देवाची बांधवणी सोडायची. सीता मातेला सोडवायचंय. विभीषणाला त्या ठिकाणी राज्यावर बसवायचे. बरीच कामं आपल्याला करायची रामा. चाल इथं बसू नको. तुला विनंती आहे तुला दंडवत आहे. अश्रुवाले दोही डोळा गात्र कापते चढचढा. सर्वांनी सवेत कल्लोळ चालला. कपिविकळ जाऊ पाहे. हा म्हणले सर्वात बलवान असणारा हनुमंतराया
सर्वात सामर्थ्यशाली असणारा हनुमंतराया घळा डोळ्यातून अश्रू वाहू लागले. रामा, या ठिकाणी तू आलास, तू या ठिकाणावर का माझ्या सोबत येत नाहीस, का काहीच बोलत नाहीस? आपला जो पाठीराखा बंधू आहे लक्ष्मणाला सुद्धा मरणाच्या थारोळ्यात टाकून आलास. गळगळा अश्रू हनुमंताच्या डोळ्यातून वाहिले. त्याचे प्रत्येक अवयव त्या ठिकाणी विकळ झाला. महाराज, हनुमंताच्या शरीरामध्ये अजिबात त्राण राहिला नाही, अजिबात अंगात बळ राहिलं नाही, ताकद राहिली नाही. हनुमान एवढा मोठा त्या ठिकाणी जमिनीवर पडतो की काय, अशा प्रकारचं अनिवार्य असं दुःख माझ्या हनुमंताला त्या देखता कपीचे चिन्ना श्रीराम प्रेमा गहना भरत झाला मूर्छापन देह भावासी जान विसरला. महाराज, एवढं सारं त्या ठिकाणी भरताला हनुमंतानं बोलल्याबद्दल भरताची अवस्था काय झाली महाराज. भरतालाही त्या ठिकाणी मूर्छना आली, झांज आली, त्या ठिकाणी बेशुद्ध होऊन पडला. आपल्या बंधूबद्दल, आपल्या रामाबद्दल हनुमंताकडून एवढं सारं ऐकलं आणि त्याची अवस्था देह विसरून गेला. महाराज, विदेही अवस्थेमध्ये भरत गेला. आपण भरत आहोत की काय हे सुद्धा तो विसरून गेला. सगळी राममय अवस्था झाली. इकडे हनुमंताची अशी अवस्था झाली, तिकडे भरताची तशी झाली. जेव्हा दोन या ठिकाणी निज भक्त भेटतात तेव्हा त्या ठिकाणी दोन्ही भक्ताची अवस्था अशी होते. कशी भक्ती करावी, कसा भक्तीचा विस्तार करावा, कसं भक्तीला वाढवावं हे भरताकडून शिकावं महाराज. आणि भक्तीची कशी करावी ते हनुमंताकडूनही शिकावं. तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात, काय भक्तीच्या त्या वाटा हनुमंता, भक्ती कशी करावी तुझ्याकडून शिकावं. दोन या ठिकाणी राम भक्त, दोन राम भक्तांचा संवाद, दोन राम भक्तांची झालेली अवस्था, दोन राम भक्त त्या ठिकाणी त्या राम अवस्थेमध्ये गेलेले, समाधी अवस्था प्राप्त झाली. दोघांची त्या ठिकाणी मूर्छनापन्नाशी अवस्था नाथ बाबा वर्णन करतात. नाथवे देह देहातून नाथवे वर्णाश्रम जाती नाथवे स्वजन संतती जडली वृत्ती श्रीराम. भरताची अशी अवस्था झाली महाराज, त्या ठिकाणचा आश्रम आठवत नाही. भरताला त्या ठिकाणचं सगळं काही नंदीग्राम आहे ते कोणतीच गोष्ट आठवत नाही. सगळी वृत्ती भरताची राम झाली. राम सगळीकडे आता त्याला राम दिसायला. भरताला रामाशिवाय दुसरं काहीच नाही. देह असून स्वतः विसरला. नाटवे क्रिया कर्मा नाटवे धर्म धर्मा नाटवे रूप नाम भरतच प्रेम पडिला. काहीच आठवत नाही, नाम आठवत नाही, रूप आठवत नाही, काहीच नाही महाराज. देही असून विदेही अवस्था भरताची झाली. हनुमंताकडून एवढा सारा वृत्तांत त्या ठिकाणी रामाचा ऐकल्यानंतर माझा भाऊ राम सगळ्या देहात सगळ्या नसात राम कोंदून गेला. सगळंच विसरून गेला. आपण आहेत का नाहीत हे सुद्धा त्या ठिकाणी विसरून जावं. अशा प्रकारची श्रेष्ठ भक्ती करणारे दोन भक्ताचा संवाद नाथला. वेरीकडे कपिनंदन झाला दिवसावर श्रीरामन वेरी कोणा माझा संपूर्ण लक्षेना. या ठिकाणी मात्र इकडे भरताची अशी अवस्था झाली आणि हनुमान या ठिकाणी नवल वाटू लागला. हनुमंताला विस्मिन्न झाले हनुमान.
एवढं सारं बोलून हा एक शब्द सुद्धा बोलत नाही. काय झालं असं? किती वेळचा मी बोलतो तरी राम एक शब्द तोंडातून काढत नाहीत. का बोलत नसतील माझ्या समोर? का बोलत नसतील मला? अशी अवस्था हनुमंताची. दिसे रामाचा दृश्य देहे कामचे उना नाही रूप गुण लावण्य काही उने नाही श्रीरामा. अरे मला तरी या ठिकाणी फक्त रामच दिसतोय. अजिबात दोघांमध्ये कुठलाही फरक नाही. ठाण मान गुण लक्षण रूप त्या ठिकाणी रंग रूप सगळं त्या ठिकाणी चेहऱ्याचा हावभाव शरीर यष्टी सर्वच्या सर्व सारखं. कोणत्याच बाबतीत उन्हापणा नाही. असा राम असून सुद्धा मला बोलत नाही. हनुमान विचारतात ठाणे मान देत का मेघ श्याम तनू देखा कासे पितांबर सुरेखा स्वरूप देखा साजिर. ठाण मान गुण लक्षण रूप रेखा समान, काहीच फरक नाही. कासेला पितांबर बांधलेला घनशावळा सुंदर असा मेघश्याम हनुमंतानं पाहिला. पण तरी सुद्धा मला का बोलत नाही? एवढा सुंदर घनशावळा सुंदर राम लांबा बसा. कपे विचारी मनात तव भरत झाला सावचित हरले लोटांना तरित कपिनाथ विनविला. आणि अशा पद्धतीनं त्या ठिकाणी असलेल्या भरताला सुद्धा आपली समाधी अवस्था त्या ठिकाणी समाधी अवस्थेतून बाहेर आली. सावधान भरत महाराज झाले. तुरा माता निज भक्त सका जीवला हनुमंत रामादेश नित्यागी राम सेवित सर्वदा. भरत सावध झाल्यानंतर हनुमंताला विनंती करू लागले, तू रामाचा निज भक्त आहेस. सदा सर्वदा त्या ठिकाणी रामाचं सेवन करणारा तू भक्त आहेस. हनुमान मला रामाविषयी त्या ठिकाणी सांग बरं. मी रामाचा भक्त बंधू भजन ही नाम महामहिंदो नाही दे कृपा कथागंदो अभावे सिंधू मी एक. आणि आता मात्र त्या ठिकाणी भरतानं बोलायला सुरुवात केली. हनुमंताला विनंती केली. मी म्हणले राम नाही, मी रामाचा बंधू भरत आहे, रामाचा भक्त भरत आहे. पण मात्र मी अभागी आहे. मला भजन माहित नाही, मला राम कीर्ती माहित नाही, मला रामाचा सहवास माहित नाही. तू भाग्यवान आहेस, रामाच्या सोबत राहतोस. राम नामाचं त्या ठिकाणी तुझा अहोरात्र तुझ्या मनामध्ये मुखामध्ये नामस्मरण आहे. रामाच्या सानिध्यात आहेस म्हणून तू भाग्यवान आहेस. मी महापापी म्हणा किंवा मी अभागी म्हणा अशा प्रकारचा भरत हनुमंताला. नाही के श्रीरामाचे नामनाथ श्रीरामाचे कर्मनाने के श्रीरामाचे प्रणव भजनाथ मी. अरे मी आदम आहे हनुमंता. नाही मला रामाची कीर्ती ऐकू येत नाही, मला रामाचं भजन ऐकू येत नाही, मला रामाची वार्ता कधी ऐकू येत. तू तर सोबत रोज रामाच्या सोबत आहेस. मी अभागी आदम आहे. मला राम माझ्या नशिबात नाही किंवा माझ्या भाग्यात नाही, माझ्या सानिध्यात राम नाही. भरत हनुमंताला बोल. तू सभागे कपिनंदना सभायेतले श्रीराम भजना रामे विलन शियाना प्रेमागहन श्रीराम. काय भाग्यवान आहे तू? भाग्यवान नाही, सभाग्यवान. काय भाग्य आहे तुझं? अहो रात्र राम नामस्मरण तुझ्या मुखात, अहो रात्र रामाच्या सानिध्यात, रामाच्या सोबत, रामाच्या सहवासात, रामाच्या भक्तीत, तुझ्या मुखामध्ये त्या ठिकाणी अखंड नामस्मरण. काय भाग्यवान आहेस तू. मला माझ्या कानाला कोणतीच रामाची गोष्ट ऐकू येत नाही भरत त्या ठिकाणी. सर्व इंद्रियाचे ठाई राम कोणला तुझे देही रामा वाचून नसी काही म्हणून पाही विनीत. हनुमंत
कोंट्यामध्ये आजीचे वर्षा पाटी वाह. कटे तुझे वाक्य कोटे ऐकली श्रीरामासी गोष्टी तेने पोटी अवस्था. पहा, या ठिकाणी भरताना हनुमंताला सांगू लागले, तू खूप भाग्यवान आहे, तुझ्या सोबत बंधू लक्ष्मण बंधू राम आहेत. 14 वर्षाच्या नंतर माझ्या कानाने या ठिकाणी रामाची गोष्ट ऐकली. तुझ्या मुखातून मला रामाविषयी या ठिकाणी ऐकायला मिळालं. 14 वर्ष हे राम नाम ऐकण्यासाठी तरसत होतो रे हनुमंता, तडफडत होतो, पण मला राम नामाची गोष्ट या ठिकाणी कोणी सांगत नव्हतं. 14 वर्षानंतर तुझ्या मुखातून मला राम नाम ऐकायला मिळालं. भरत हनुमंताला बोल, ऐकावया श्रीरामा कथा अंतर्यामी वर अवस्था. भक्तवत्तम कपिनाथा उदास तन सावी. अरे या कानाला रामाची गोष्ट ऐकण्यासाठी कान त्रस्त आहेत माझे. कितीतरी दिवसापासून 14 वर्ष झाले माझ्या कानाला राम नामाची काही गोष्ट आठवली नाही किंवा कोणी सांगितली नाही, माझ्या कानानं ऐकली नाही. तू सगळ्या भक्तातला उत्तम असा भक्त राम भक्त आहेस. तुला विनंती करतो, मला माझ्या रामाची गोष्ट सांग, मला माझ्या रामाचा वृत्तांत सांग. भरत महाराज विनंती अहर्णेसी हेते चिंतिता जो कोणी सांगे रामचरित्राजी तू भेटलासीत तर साध्यांत मज सांगा. अरे या 14 वर्षात फक्त पहिला भेटलेला व्यक्ती तू आहेस की ज्याच्या मुखातून मी रामाविषयी काहीतरी ऐकलंय. पण मला एवढ्यानं माझं पोट भरत नाही. मला रामाचा साध्यंत त्या ठिकाणी वृत्तांत सांग. साध्यंत म्हणजे जसे माझ्या जवळून गेलेत का तसे आजपर्यंत तिकडे राम कसे आहेत, काय काय घडलंय, सगळंच्या सगळं मला तुझ्या मुखातून ऐकायचंय हनुमंता. हनुमंताला विनंती भरत, मुलंबे जासीत तरी मजा होईल प्राणांत तरे गोपीर गुणात उपेक्षिला भरत काय म्हणो. आणि पहा, जर या ठिकाणी मला न सांगता माझी इच्छा मोडून जर तू या ठिकाणाहून गेलास ना तर तिथं राम रागावतील तुला. माझा भाऊ भरत विचारत असताना त्याला का सांगितलं नाहीस, म्हणून मला सांगून जा. हनुमंताला विनंती भरत, तुकडे स्वामी सोबले विकडे माझा प्राण जाई उभय संकटी सुनशील बेस्वई पोर तुझलाई. आणि पहा, जर म्हणले तू तसा गेलास तर त्या इथे मी म्हणले माझा प्राण त्याग करेन. देह जावो अथवा राहो पांडुरंगी दड भाव, मला तुझ्या मुखातून कथा ऐकायची बाबा. काय करायचं ते कर, किती उशीर लागायचा तू उशीर लागू दे, पण मला सगळं सांगण्याशिवाय जाऊ नको अशी विनंती आहे. सुधर्णमामनी वंचन मददावे समाधान करिया कपिनंदन लोटांगण घालित. काही नाही म्हणले, तू मला समाधान केल्याशिवाय तुला जायचं नाही. मला सगळी रामाची साध्यंत कथा सांग, साध्यंत वृत्तांत सांग असं म्हटल्यानंतर हनुमंतानं भरताच्या समोर लोटांगण मत सांगता व्रतांत विडंबना व पाहे उद्या येताची भास्वर होईन घात सुमित्रा. आता सांगितलं त्या ठिकाणी हनुमंतानं सांगितलं, भरत महाराज, जर या ठिकाणी मी तुम्हाला रामाची गोष्ट सांगत बसलो तर मला उशीर होईल, आणि जर उशीर झाला तर सूर्याचा उदय होईल, सूर्याचा उदय झाला तर आपला बंधू असणारा लक्ष्मण प्राणांत अवस्था त्याला येईल, म्हणून मला ही गोष्ट सांगतात नाही. हनुमंत बोल, ब्रह्म शक्ती महाराज प्रतारवी किरणे हो मित्रता जाईन प्राण म्हणून तवरेने जाताशे
लक्ष्मणाला लागलेली त्या ब्रह्मशक्तीला वरदान आहे. ज्या व्यक्तीला ती शक्ती लागली त्या शक्तीवर जर त्या ठिकाणी सूर्याची किरण पडली तर तो व्यक्ती वाचू शकत नाही. मला सूर्योदयाच्या अगोदर जायचंय. हनुमंत भरे प्रीती सोनित्रास श्रीरामादेवी पाऊलची शिवरी गोवन को मनसी औषधीसी नेहुंदे. जर तुला राम आणि लक्ष्मण जर चांगल्या अवस्थेत पाहायचे असतील ना तर मला जाऊ दे, मला अडवू नको. मला इथं जर अडवलं तर अनर्थ होईल. लक्ष्मण त्या ठिकाणी प्राण वेचल्याशिवाय राहणार नाही. तुला शीघ्र द्यावे अज्ञापन विलंबी होईल महाविघ्न प्राण लक्ष्मण सोडिल. आता म्हणली या ठिकाणी मला निरोप दे, मला जाऊ दे. कारण जर थोडासा जर उशीर झाला तर म्हणले लक्ष्मणाचा त्या ठिकाणी प्राण जाईल. म्हणून मला तू लवकरात लवकर जाऊ दे. भरताला हनुमंतराय बोल. ऐकता कपीचे माता भरते गृहे कदम जाऊ द्या येता भास्वत करीन घात तयाता. असं जेव्हा भरताला हनुमंतानं सांगितलं तेव्हा भरत महाराजाला राग आला. महाराज, माझा भाऊ उठण्याच्या अगोदर सूर्याची हिंमत आहे का निघायची? त्या सूर्याला शिख लावीन, सूर्याला निघू देणार नाही. पण मला माझ्या भावाची कथा सांग. परत त्या ठिकाणी वाहते श्रीरामाच्या व्रतांगना सांगता संपूर्ण तत्काळ माझा प्राण मौनार दक्षिण लागता. श्रीरामाची शपथ आहे म्हणले जर तू मला कथा सांगून गेला नाहीस ना याच ठिकाणी प्राण एका वाचवो जातोशी दुधयाचे दिवे मारीशी ऋतुकेने सुकन रे श्रीरामासी कपिदान सीते करी. अरे हनुमंता, एकाला मारतोस आणि एकाला वाचवतोस का रे? लक्ष्मणाला वाचवायला चालला आणि त्या मला मारून जातोस की काय? मला जर कथा नाही सांगितली तर मी मरेन. तिकडे त्याला एकट्याला वाचवशील असा तुझेपणा करू नको. मला कथा सांगावी तिथं लक्ष्मणाला वाचव. मला जर कथा सांगितली नाही तर मी इथं प्राण त्याग केल्याशिवाय राहणार नाही. भरत महाराज म्हणतात माझा प्राण जाईल येथा शत्रुघ्न तत्काळ करीन घात. प्राण घात करतील. अरे या ठिकाणी म्हणले जर माझा प्राण गेला ना अर्ध्या क्षणात माझा बंधू असलेला शत्रुघ्न आपल्या देहाचा घात करेल. त्याचा घाताची बातमी अयोध्येत पोहोचत नाही पोहोचत तर आमच्या तिघी माता सौमित्रा माता कौशल्या माता आणि कैकेयी माता सुद्धा आपला प्राण त्याग करतील. एवढा सारा अनर्थ करशील म्हणून मला कथा सांग. भरत बोलतात ऐकून कथा कांता समता सध्या देवतांना सांगता करशील घाता सर्वाच्या. अरे माते आमच्या प्राण त्याग केल्यानंतर पाहता पाहता अयोध्येतला प्रत्येक माणूस आपला प्राण त्याग करेल. जर आमचा रामच नाही राहिला तर आम्हाला कशाला राहायचे? एवढा सारा आकांत होईल. त्यामुळं तुम्हाला कथा सांग. हनुमंताला विनंती चरित्र श्रीरामाची सांग सविस्तर मारून माता सोदर येते सत्वर मी आलो. अगोदर काय कर इथं मला प्राण त्याग करू दे. आमच्या आई मरू दे, सर्व सर्व अयोध्यावासी मरू दे. आणि मेल्यानंतर तिथं जा आणि रामाला सांग मी सगळेच्या सगळे मारून औषधी घेऊन आलो. असं जर तुला करायचं असेल तर जा बाबा. असं भरत महाराज बोल. ऐकून या भरत वचन हनुमान विषया पण याशी न देता समाधान गमनापन करून महाराज अशी जेव्हा अवस्था भरताची पहिली निर्वाण भरताना मांडलं
ऐकीन तर कथाच ऐकीन. हनुमंताने विचार केला, जर भरताचं समाधान मी केलं नाही तर खूप मोठा अनर्थ होईल. याचं समाधान करावंच लागणार आहे. याला मला कथा सांगावीच लागणार आहे. तसा हा काही सोडत नाही. आणि सोडलं तरी काय काय होईल सांगायला. आणि खरंच एवढं जर झालं, रामाकडे मी गेलो, रामाला सांगितलं सगळे तुमचे तिकडचे गेले, मी औषधी घेऊन आलो, काय म्हणते. हनुमंताने विचार केला आणि त्या ठिकाणी भरताचं समाधान करायचं उल्लंघिता भरता सुराम शोभेल मानसी जगे होईना पेस सज्जनासी उल्लंघिता. आणि मी जर या ठिकाणी भरताचं वचन उल्लंघून गेलो, रामाला आवडणार नाही. रामाचा भाऊ आहे, भक्त आहे. आणि एका भक्ताचं, एका सज्जनाचं वचन उल्लंघण्याचं पातक मला लागेल. सगळ्या जगात, या सगळ्या त्रिभुवनात माझी निंदा लोक करतील. एका सज्जनाला वेरून हनुमान गेला. आता भरताचं समाधान करावंच लागणार. हनुमंत विचार, औषधी मंदते होती वेगी शोभेल रघुपती, हे चुकवावे आप कीर्ती, भरत चित्ती सुखावं. आता या ठिकाणी म्हणले ती औषधी सुद्धा मंद होती. आता हनुमंताच्या समोर एकीकडे आड आहे, एकीकडे वीर आहे. भरताचं ऐकावंच लागणार आहे. आणि भरताचं ऐकवल्यावर भरताला जर रामकथा सांगितली तर उशीरही होणार आहे. दोन्ही कामं साध्य करायची विचारात पडले हनुमंतराया. उदया येता बसवी त्या सुमारीने छुती, रवी मादिका शक्ती, बाळपणी ख्याती केली जे, अरे म्हणले सूर्याची काय मजा नाही निघायला. जेव्हा बाळ होतो ना, बाळ जेव्हा मी जन्मलो होतो तेव्हा सूर्याला गिळायला गेलतो. नेमका जन्माला होता तेव्हा गेलता सूर्याला गिळायला पाटील. आता तर लय मोठा झालो, सूर्याला सुद्धा शीत लावीन, सूर्याला सुद्धा त्या ठिकाणी दंड देईन. केवढा मोठा झालो सांगा. आता तरी झालो टणक, श्रीराम भजने अनंत पे, रविरा पुढे कोण मसक, उदया देख जावया. लहानपणी सूर्याला गिळायला गेलतो, आता तर टणक झालो, मोठा झालो. मोठा होऊन पुन्हा भगवंताचा सहारा आहे, भगवंताचा शुभ आशीर्वाद आहे माझ्या पाठीवर. स्वतः ब्रह्मांड नायकाच्या मी सानिध्यात राहणारा भक्त आहे. अखंड मुखामध्ये राम नामस्मरण आहे. सूर्याला सुद्धा त्या ठिकाणी दंड देईन, निघून देणार नाही असं आयुष्य विचारे मानसी छोरे पुसे भरता सूर्य तारेची अनाथासी कारण. आणि या ठिकाणी असं त्या ठिकाणी हनुमंताला बोलल्यानंतर आता भरताचं समाधान. ऐकोनी कपीचे उतारे थोरले भरताचे अंतरा, बोल आदरिले खडतरे, कपी उत्तरा ऐकता. असं जेव्हा भरतानं ऐकलं महाराज, भरताला अतिशय रागला. अंतर त्याचं अंतर्मन त्या ठिकाणी पळून निघालं. खरतड अशा प्रकारचे तिखट शब्द त्या ठिकाणी बोलू लागले. काय बोलतो ते ऐकू आपण. या न साधता राम कार्याशी अवतार विषय वाचायला तुझं उशीर होईल जरी, तरीच पर्वत बनावी, बसोनी आराम शरी, क्षणामाघारी पावविन. अजिबात काळजी करू नको हनुमंता. तुला थोडा जरी उशीर झाला ना,
माझ्या बाणावर बसवीन आणि एका क्षणार्धात रामापर्यंत पोहोचवीन, लक्ष्मणापर्यंत पोहोचवीन. काळजी करू नको, हनुमंताला बरं. एका जनार्दना शरणवा हनुमान देईल